हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्षा ओमकार ब्लॉग्स. आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी आलेले परत छान अशा एका जंगल ट्रेकला. आणि तो जंगल ट्रेक म्हणजेच आदराई जंगल ट्रेक. आणि हा जो आदराई जंगल ट्रेक आहे तो आपल्याला महाराष्ट्रामध्ये माळशेज घाट या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि माळशेज घाटला आल्यानंतर ना आपल्याला यावं लागतं खिरेश्वर या गावामध्ये. आणि खिरेश्वरपासून आपला जो ट्रेक आहे तो ट्रेक चालू होतो. हा जो आदराईचा जो ट्रेक आहे हा टोटल 8 किलोमीटरचा आहे. म्हणजे आपल्याला जायला 8 किलोमीटर आणि यायला 8 किलोमीटर लागतात. जर आपण फुल पॉईंटपर्यंत गेलो नाही तर आपल्याला 6 किलोमीटरचा जो ट्रेक आहे तो पाहायला मिळतो. आणि ट्रेक खूप सुंदर आहे. म्हणजे आपल्याला एक थोडंसं फॉरेस्ट बघायला मिळतं आणि थोडं ॲडव्हेंचरस पण वाटतं. मेन म्हणजे हा जो आदराईचा जो ट्रेक आहे या ट्रेकला आल्याच्या नंतर ना आपल्याला एका ठिकाणी एका प्लॅटू वरून आपल्याला एक व्ह्यू पाहायला मिळतो काळू वॉटरफॉलचा. बरेच वॉटरफॉल त्या ठिकाणी आहेत. तर तो जो व्ह्यू पॉईंट आहे तर तो व्ह्यू पॉईंट पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे आहे खिरेश्वर गाव आणि या गावापासून आपला आदराईचा ट्रेक चालू होतो. आणि माझ्यासमोर हा तुम्ही डोंगर पाहताय ही आहे हरिश्चंद्रगडाची मागची बाजू. या साईडनी पण तुम्ही हरिश्चंद्रगडावर खिरेश्वर वाटेने देखील जाऊ शकता. ट्रेकला जाताना तुम्हाला या प्रकारचे जे सौंदर्य आहे बघा ते बघायला मिळते. खूप मस्त असं वातावरण झालेलं आहे. आणि पाऊस खूप होता मगाशी, आता थोडासा पाऊस कमी झालेला आहे. तर हा जो आदराईचा ट्रेक आहे हा ट्रेक करताना या गावातील एक माणूस आपल्यासोबत न्यावा लागतो. म्हणजे ॲज अ गाईड आपण या गावातील कुठला पण माणूस आहे तो आपण घेऊन जाऊ शकतो. तसं यांनी कंपल्शन केलेलं आहे. एकट्याला या ट्रेकला जाण्यास मनाई आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक ना एक तरी गाईड सोबत घेऊन जावं लागतं. हॅलो ब्लॉग, वेलकम टू माय गाइड. हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. दिस इज दीपाली. इंट्रो द्या. रिपोर्टिंग फ्रॉम आदराई जंगल. तर आत्ता आपण आलेलो आहे अर्ध्यापर्यंत. अजून आपल्याला खूप लांब चालत जायचं आहे. 3 hours लागतात. तर बघूया आपल्याला किती वेळ लागतो. आपण 7 वाजता ट्रेक चालू केलेला. तर बघूयात आता. अजून काही जंगल दिसत नाहीये. पुढे बघूयात आहेत का. फास्ट येते, एवढी जोरात येते ते काय समजत नाहीये. तो या ठिकाणी बघा इकडे जायचं आपल्याला. तर थोडं पुढे आल्यानंतर ना आत्ता चालू झालेलं आहे जंगल. आत्तापर्यंत एक 45 मिनिट झालेले आहेत चालून. तर बघूया पुढे कसं आहे ते. तर या ठिकाणी दोन्ही साईडला जंगल आहे. आणि ज्या डाव्या बाजूला जे जंगल आहे त्या ठिकाणी खालून एक ओढा जातो वाहत. तर आदराई ट्रेकचा जो लास्ट पॉईंट आहे त्या ठिकाणी वॉटरफॉल्स आहेत खूप सारे. तर ते जे वॉटरफॉल आहेत ते या ठिकाणी वाहून येतात. आणि मेन म्हणजे त्याचा जो आवाज आहे बघा तो आवाज खूप मोठा आहे. त्याच्यामुळे या ठिकाणाहून जाताना आपल्याला सांभाळून जावं लागतं. तर आत्ता मला डेन्स फॉरेस्ट दिसते बघा. या ठिकाणी खालीही थोडंसं वाकून जायला लागतंय. झाडांमध्ये झाडं अडकलेली आहेत छोटी मोठी, तुम्ही बघू शकता बघा. वर्षा ओमकार ब्लॉग्स. आदराईच्या ट्रेकमध्ये जंगलातून जात असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती म्हणजेच फळं आणि फुलं पाहायला मिळतात. तर यामध्ये आपण बघू शकतो की आंबे असतील, जांभूळ असेल, करवंद असेल, म्हणजे जो जंगली रानमेवा आहे. त्याचप्रमाणे जे इडलिंबू आहे किंवा जे जंगलातलं जे लिंबू म्हणू शकतो आपण, यासारखी जी फळं आहेत ही आपल्याला इथं पाहायला मिळतात. थोडंफार डेन फॉरेस्ट आहे. जसं मी अंडरवर्ल्डला सांगितलं होतं की सनलाईट खाली येत नाही. तर इथं पण दिसतं थोडं थोडं. पाऊस खूप झालेला आहे त्याच्यामुळे चिखल बघू शकता बघा तुम्ही. तर एकदम हळूहळू यायचं आहे कारण की थोडासा रोड आहे. तर ज्यावेळेस आपण जंगलामध्ये येत असतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी कुठेच बोर्ड दिसलेलं नाहीये. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ तुम्ही ट्रेक लीडर सोबतच या.
आतापर्यंत आपला साधारणतः 1 तास झालेला आहे आणि हा ट्रेक कसा आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात. लाल फूल नीला फूल लाल फूल नीला फूल Who can explore any trek. तर मी आलेले एका ट्रेकिंग ग्रुप सोबत आणि तो ग्रुप म्हणजेच बुक अँड एक्सप्लोर. तर खूप छान असा ग्रुप आहे, लीडर पण खूप सपोर्टिव्ह आहेत. यांच्यासोबत आधी मी हरिश्चंद्रगडाचा ट्रेक केलेला आणि तो खूप छान होता. तर तुम्हाला पण कुठे जायचं असेल तर तुम्ही नक्की बुक अँड एक्सप्लोर सोबत जाऊ शकता. तर 2 तास चालून आल्यानंतर बघा या ठिकाणी आपण येतो. इथे तुम्हाला काय खायचं असेल, चहा वगैरे आहे, बुट्टा आहे बघा या तर आदराईच्या एका ट्रेक नंतर ना आपण येतो या पॉइंटला आणि या ठिकाणी खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे, दाखवते बघा. आणि सध्या पाऊस खूप पडत असल्यामुळे हा जो व्ह्यू आहे तो खूप छान आपल्याला दिसून येतो. तर आता आपण काय पकडलेलं आता आपण पकडलं छोटूच आहे खेकडं. खेकड्याचं पिल्लू. तर आदराई ट्रेकचा हा एंड पॉइंट आहे आणि आपण या ठिकाणाहून आलो बघा. तिकडे एक वॉटरफॉल होता आणि तुम्ही बघू शकता बघा या ठिकाणी पण एक वॉटरफॉल आहे आणि थोडासा रिस्की आहे, त्याच्यामुळे जास्त मी पुढे जाणार नाहीये. जो काळू वॉटरफॉल आहे तो आपल्याला एका पॉईंटवरनं बघायचा आहे, म्हणजे वरतून बघायचा आहे. तर मेन जो आपण वॉटरफॉलचा ट्रेक असतो काळू वॉटरफॉलचा तो वेगळा असतो आणि आड्राई फॉरेस्ट पासून ज्यावेळेस आपण काळू वॉटरफॉल बघतो तो जो व्ह्यू असतो तो वेगळा असतो. बुक अँड एक्सप्लोर सोबत होते, ते सगळे सोलो आलेले आहेत. आणि कसं वाटतं तुम्हाला ट्रेक करून सांगा. एकदम मस्त.
कसा होता ड्राय ट्रेक? छान होता ना? सोपा साधा. वरती कसला भारी येते, कसला तरी सुळका आहे वाटतं. हो नाही ना दिसत आहे. तर आत्ता मी चाललेले आहे आदराईचा ट्रेक कंप्लीट करून काळू वॉटरफॉलचा जो व्ह्यू पॉइंट आहे तो पाहायला. आणि वीकेंडला भरपूर गर्दी असते, त्यामुळे वीकेंड अवॉइड करा. वीकडेज मध्ये या तर तुम्हाला मजा येईल. त्यामुळं जर तुम्हाला प्रॉपर ट्रेक करायचा असेल तर तुम्ही वीकडेजला या किंवा अर्ली मॉर्निंग सॅटर्डेला पण तुम्ही येऊ शकता. अरे यार गेला लगेच. एका व्ह्यू साठी थांबलोय यार एवढं. तर फायनली आपल्याला तो व्ह्यू दिसलेला आहे बघा. तुम्ही दाखवते. मस्त व्ह्यू भेटलाय. तर या व्ह्यू पॉइंट पासून समोर जो दिसतोय तो आहे माळशेज घाट आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे बघा. खरंच सह्याद्रीमध्ये आपण येतो ना त्यावेळेस आपलं मन समाधान होतं. आणि हा जो आदराईचा ट्रेक आहे तो यावेळेसच कंप्लीट होतो की आपल्याला जो हा व्ह्यू पॉइंट आहे तो पाहायला मिळतो. कारण की जवळजवळ 45 मिनिटं आपण वेट केलेलं आहे एका व्ह्यूसाठी. आणि तुम्ही पाहू शकता बघा खूप सारे लोक इथं थांबलेले आहेत. आणि 45 मिनिट वेट करून आम्ही ज्यावेळेस निघालेलो त्यावेळेस एक्झॅक्टली आम्हाला हा व्ह्यू दिसला. आणि तुम्ही बघू शकता वातावरण खूप सुंदर आहे. खूप सारी लोक आहेत बघा या ठिकाणी. तर या व्ह्यू पॉईंटपासून आपल्याला जो समोर सुळका दिसतोय तो म्हणजेच भैरवगड. आणि भैरवगडाबद्दल तुम्ही ऐकलंच असेल, सगळ्या ट्रेकिंगसाठी जो अवघड असा असणारा जो आहे भैरवगड. तर मला भैरवगडला पण जायचं आहे. ज्यावेळेस पाऊस कमी होईल त्यावेळेस मी नक्की भैरवगडाला भेट देईल. जर कधी तुम्ही आदराई ट्रेकला आलात तर हा जो व्ह्यू पॉईंट आहे हा तुम्ही नक्की पहा. कारण की या ठिकाणचे जे सौंदर्य आहे आणि हा जो व्ह्यू आहे तो खूप अप्रतिम आहे बघा. आणि खाली जी आपल्याला नदी दिसते ती आहे काळू नदी. ठीक आहे, त्याच्यावरूनच मे बी जो काळू वॉटरफॉल आहे असं नाव पडलं असेल कदाचित. तर आत्ता हा आदराईचा ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि आत्ता परत चाललेली आहे मी बेस विलेजला. आणि आता भूक पण खूप लागलेली आहे कारण की कंटिन्यू आपण 4 ते 5 तास चालत आहोत. आणि आता जाताना हा जो रोड बघा, जाताना पाऊस अजिबात नाही आहे. पण ज्यावेळेस आपण येत होतो त्यावेळेस खूप पाऊस होता, त्याच्यामुळे प्रॉपर मला शूट करता आलेलं नाही आहे. तर ट्रेक करून बेस विलेजला जाताना आपल्याला या ठिकाणी एक सुंदर असं महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं. आणि ते मंदिर म्हणजेच खिरेश्वरचं नागेश्वर मंदिर.
ज्या वेळेस आपण या मंदिराला अगदी जवळून पाहतो त्यावेळेस आपल्याला त्याची भव्यता आणि नंतर त्यामध्ये कोरलेले देवत्व लक्षात येते. साधारणतः 10व्या शतकात शिलार कुळातील झांस नावाचा राजा या प्रदेशावर राज्य करत होता. शिवभक्त असलेल्या या राजाने गोदावरी आणि भीमा नद्यांच्या दरम्यान 12 प्रमुख नद्यांच्या उगमस्थानी 12 मंदिरे बांधली. ही मंदिरे अतिशय विस्तृत आणि शिल्पकलेने समृद्ध आहेत. गर्भगृह आणि कोरीव कातळ असलेल्या या मंदिराचा सभामंडप काही काळापूर्वी कोसळला आहे. त्या ठिकाणी नवीन मंडप उभारण्यात आलेला आहे. या नवीन मंडपातून नंदीचं दर्शन घेऊन आतमध्ये प्रवेश केल्यावर नागेश्वराचं सुंदर असं शिवलिंग दिसतं. वेगवेगळे भौमितिक आकारांनी सजवलेले गर्भगृहाचे कोरीव दरवाजे, छतावरील यक्षाचा आधार, भिंतीचे कोनाडे आणि विविध निसर्गचित्रे आपले लक्ष वेधून घेतात. दरवाजावरील शिल्पाकडे पाहताना लक्ष वेधले जाते ते म्हणजे शेषशाही विष्णूच्या रूपाकडे. सुमारे 5 फूट लांब शेषावर बसलेले विष्णू आणि लक्ष्मीचे रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर या छतावर आणखी देखील आपल्याला 16 शिल्पे दिसतात. अतिशय सुंदर आणि रेखीव कामाच्या 16 चौकोनात ही शिल्पे कोरलेली आहेत. असं हे सुंदर आणि प्राचीन मंदिर तुम्ही नक्की पहा. तुमचा रिव्ह्यू काय होता किंवा जर तुम्ही अंदरबनचा ट्रेक किंवा आदराईचा ट्रेक केला तर दोनपैकी तुम्हाला कुठला ट्रेक आवडला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात. तर हा जो आदराईचा ट्रेक आहे त्याचं जे म्हणजे चढाईचं जे माध्यम आहे ते एकदम इझी आहे. म्हणजे ही जी लेवल आहे ती इझी आहे, म्हणजे पूर्णपणे ट्रेल आहे. जसं आपल्याला जसं आपण ट्रेक करतो थोडंसं चढावं लागतं, पण हा जो ट्रेक आहे एकदम इझी आहे. जसं आपण अंदरबनचा ट्रेक करतो सेम टू सेम तसाच आहे. तर सुंदर असा ट्रेक आहे. तर तुम्ही हा जो ट्रेक आहे तो नक्की करा.